St. Joseph, thank you St. Anthony, thank you St. Francis. Hallelujah. 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 नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या जाळी बांधायला सुरुवात झालेली आहे आणि जाळी कशा बांधल्या जातात याचा आपला पूर्ण व्हिडिओ आहे. तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तो, तुम्ही पाहिला तर तुम्हाला नक्की समजणार की जाळी कशा बांधल्या जातात. आणि आज आपण पाहणार आहोत की आपल्या जाळीला काय मासे भेटतात. तर आता जाळीची पहिली जाळी आपली बांधली जात आहे, तुम्हाला आता दिसत असेल. तर मित्रांनो, आपण जाळी बांधण्याच्या अगोदर प्रे करतो, म्हणजे प्रार्थना करतो, त्याच्यानंतरच आपण सर्व जाळी बांधतो. ही बघा, समुद्रात आपली पहिली जाळी बांधून जात आहे. अशाच आपल्याला 19 डोली बांधायच्या आहेत, म्हणजे 19 जाळी बांधायच्या आहेत. आणि या 19 जाळींना आपल्याला काय मासे भेटणार हे आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण 14 साथी आहोत आणि 14 साथी मिळून 19 डोली बांधून त्या सोडणार आहोत. तर ही जी आपली ट्रिप आहे ही 3 ते 4 दिवसाची होणार आहे. तर आपला मित्र जॅक हा वीजने दोरी खेचत आहे. तर असे दोरी आपली आहे ती खूप फास्ट वीजने खेचावी लागते आपल्याला, कारण ह्या ज्या डोल्या आहेत या आपल्याला लवकर बांधाव्या लागतात. यांना बांधायला अर्धा ते पाऊण तास आपल्याला लागणार आहे. ही बघा, आपली दुसरी डोलसुद्धा बांधून जात आहे समुद्रात. ही बघा, अशा प्रकारे बांधणी आपण करतो डोलीची. सकाळच्या 5:45 वाजलेल्या आहेत आणि या 19 जाळी आपल्याला अर्धा ते पाऊण तासामध्ये बांधायच्या आहेत. डोली बांधता बांधता आपल्यासाठी इथे जेवणसुद्धा तयार करायचं घेतलेलं आहे. तर दाल फ्राय बनवणार आहेत, कारण आपले लेंट चालू आहेत, म्हणजे उपवास चालू आहेत आपले. तर मित्रांनो, 3 तास विश्रांती घेऊन आता आपण आपल्या जाळी सोडायला सुरुवात केलेली आहे. तर आपला मित्र प्रेमसन हा वीजने पहिली जाळी खेचत आहे.
तर आपली आता पहिली जाळी वर येत आहे आणि पहिल्या जाळीला आपले काय मासे आहेत ते आपल्याला आता पाहायला भेटतील. आपण अशाच डोलीची मांडणी करतो, म्हणजे आपल्या जाळीची मांडणी करतो आणि ही मांडणी करून आपण आपल्या बोटीच्या खादीमध्ये ठेवत असतो. तर अशा आपल्या 3 खादी आहेत, तर 3 खादीमध्ये आपण ठेवणार आहोत. आपल्या पहिल्या जाळीचा शेवटचा खोला आलेला आहे आणि आता आपण पाहणार आहोत की पहिल्या जाळीला आपल्याला काय मासली भेटलेली आहे. तर हा बघा, तुम्हाला दिसत असेल आता वर आलेला आहे आणि याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. आता हा पहिल्या जाळीचा खोला हा सोडला जाईल. तर हा बघा, आपल्या पहिल्या जाळीचा पहिला खोला सोडून झालेला आहे आणि आपल्याला आता भेटला पॉम्फ्रेट. हा बघा पॉम्फ्रेट, आणि आपल्याला पहिल्या जाळीमध्ये ही एवढी मासली भेटलेली आहे आणि याच्यामध्ये सर्व मिक्स मासले आहे. तर आपण ही सर्व मासली निवडणार आहोत आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की वाकटे आहे, बोंबील आहे, मांदेल आहे, कोलंबी आहे. ही सर्व जातीची अलग अलग मासले आहे, ही तुम्हाला आता दिसत असेल. तर ही अशीच मासली आपण बर्फ लावून आपल्या खणामध्ये स्टोअर करत असतो. तर वेगवेगळी आपण निवडणार आहोत. जी मोठी मासली आहे ती दुसऱ्या ठिकाणी आपण स्टोअर करणार आहोत आणि जी मिक्स मासली आहे ती दुसऱ्या ठिकाणी आपण स्टोअर करणार आहोत. तर असंच आपल्याला जी मोठी मासली आहे ती आपण मार्केटमध्ये पाठवणार आहोत, कारण आपण ती नाही खाणार. ती आपल्या खाण्यासाठी नाही ठेवली, कारण त्याच्याने आपला बोटीचा जो काही खर्च आहे तो त्याच्यासाठी आपण ठेवलेली आहे. आणि जी आपली मिक्स मासली आहे ती आपण आपल्या हिश्श्याला वाटणार आहोत. ही बघा, आपली दुसरी जाळी सोडली जात आहे. अशाच मित्रांनो आपल्याला 19 जाळी सोडायच्या आहेत आणि 19 जाळी सोडून ही जेवढी आपली मासली जमा होईल त्याला आपण बर्फ लावून आपल्या खणामध्ये स्टोअर करणार आहोत. कारण आपल्याला इथे या खोल समुद्रामध्ये 3 ते 4 दिवस आपल्याला इथे राहायचं आहे. तर मासली खराब नाही होणार त्याच्यासाठी बर्फ आपल्याला लावावं लागतो. मित्रांनो, आता आपल्या शेवटच्या जाळीचा शेवटचा भाग आलेला आहे आणि एक मित्र आपला वीजने खेचत आहे आणि एक मित्र जी दोर आहे ती पकडून खेचत आहे. तर अशाच प्रकारे आपण हा खोला वर आतमध्ये घेतो. तर याच्यामध्ये आता किती मासले आहे हे आपण आता पाहणार आहोत. तर ही शेवटची जाळी आहे, आपली 19वी जाळी आहे.
बडवायचं बी नाही गेली अवघड म्हणजे जशी आपण पहिल्या जाळीमध्ये मासली बघितलेली होती तशीच सेम मासली आहे आणि ही आपण निवडत आहोत. तर एकूण आपल्याला ही जी ब्लू कलर आणि ग्रे कलरची टप्पं दिसत आहे ही 10 झालेली आहेत. आणि ह्या बघा आपल्या खणामध्ये आपण मासली टाकून त्याला बर्फ लावत आहोत. तर हे जे गोल टप आहे हे असं एक एक करून पाडून त्याच्यावर आपण असेच बर्फ लावतो. मित्रांनो, जर आपले हे व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील तर नक्की आपल्या उत्तम कोली किंग ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण असेच आपण मासेमारीबद्दल व्हिडिओ अपलोड करत राहतो. धन्यवाद.